निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतवाणी. बोला पुंडलिक वरदे. रामकृष्ण हरी. श्रोते हो, संतवाणी या कार्यक्रमाच्या आधीच्या 2 भागांमध्ये आपण संत नामदेव यांच्याविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागातही संत नामदेव महाराजांविषयी आणखी जाणून घेऊया. श्रोते हो, संत नामदेव महाराज म्हणतात, ज्या देशात संतांचा सन्मान होतो, त्यांचा सहवास आणि उपदेश सामान्यांना लाभतो, तो देश धन्य होय. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीच पुण्यभूमी असते. आपली महाराष्ट्र भूमीसुद्धा संतांच्या मांदियाळीने पावन झालेली पुण्यभूमी आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. संतांच्या सहवासाने माणसातले त्रिविध दोष नाहीसे होतात. माणूस सुसंस्कारित होतो. भक्तमंडळी संतांना देवासारखंच मानतात आणि म्हणूनच त्यांच्या सहवासात राहतात. धातूची मूर्ती वजनदार असते, ती बराच काळ टिकते. तसंच संत सहवास लाभलेला माणूस धन्य होतो, त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. संत मंडळी एकट्यासाठी काही करत नाहीत, ते समाजासाठी, देशहितासाठी झटतात. म्हणूनच नामदेवांनी सुरुवातीलाच सांगितलंय, धन्य तोची देश जेथे संत वास. जे नेहमी ईश्वराच्या, विठ्ठलाच्या सान्निध्यात असतात, ते संतपदाला पोहोचतात. युगानुयुगे देव विठ्ठल आपल्या भक्तांना भेटण्यासाठी चंद्रभागेच्या तीरी उभा आहे. तो दयाळू आहे, भक्तांची काळजी घेतो. भक्तांच्या दुःखावर, वेदनेवर तो मानसिक समाधानाची फुंकर घालून त्यांना दिलासा देतो. त्याचं अगदी रसाळ वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, भेटाया उभारी दोन्ही बाहो. गुणदोष त्याचे न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशीराज. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. नामा म्हणे तया संतांची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे. श्रोते हो, संत नामदेव भागवत धर्माची पताका फडकवण्यासाठी उत्तरेत गेले. नामदेवांपूर्वीचा काळ म्हणजे वीरगाथा काळ. हा काळ राजनैतिक हालचाली आणि अस्वस्थतेचा होता. परकीयांनी देशाच्या मोठ्या भागावर कब्जा केला होता. हिंदू राजांनी या काळात आक्रमणाला, निकराचा प्रतिकार केला. ह्याच काळात राजाश्रय मिळालेल्या कवींनी हिंदी काव्य निर्माण केलं. त्यात तत्कालीन युद्धाचे आणि सामाजिक अधःपतनाचे प्रत्ययकारी चित्र वाचायला मिळतं. या काळात विकसित झालेली हिंदी सारस्वत बाल्यावस्थेत होती. त्याचवेळी वीरगाथा काव्य जन्माला आलं. मात्र त्यात आश्रय देणाऱ्या राजाचीच प्रशंसा जास्त असे. त्या रचनेला उच्च प्रकारच्या काव्याचा स्पर्श नसे. राजपुतांच्या शौर्याच्या अंतानंतर मुघल आक्रमकांचा चांगला जम बसला. लोकांच्यात ईश्वरावरची श्रद्धा कमी होऊ लागली. याच काळात नामदेवांनी जनतेला भक्तिमार्गाने जाण्यास प्रवृत्त केलं. हे आक्रमक निर्गुणोपासक होते, म्हणून आरंभी सगुणोपासक असलेल्या नामदेवांनी सुबोध हिंदीतून निर्गुणोपासक भक्तीचा प्रचार सुरू केला. श्रोते हो, नामदेवांनी जातीभेद वर्ज मानला. मानवतेच्या ऐक्याची उद्घोषणा केली. हिंदू समाजातील भेदभावांविरुद्ध आंदोलन सुरू केलं आणि सर्वांकरता भक्तिमार्ग खुला केला. नामदेवांचा हा मार्ग रामानंद, कबीर, रैदास, गुरु नानकदेव यांनी प्रशस्त केला. नामदेवांच्या उपलब्ध हिंदी काव्याचा विचार करता भक्तिकाळातील हिंदी साहित्यात त्यांचं स्थान सर्वात वरचं मानायला हवं. त्यांची काव्याविषयीची कल्पना कशी होती
ते त्यांनी एका हिंदी काव्यात सांगितलं आहे. न होई जो परमोद्य रचिता, न होई जो सुघटपणे गाता, जेव्हे होई जो आत्मा ते वेगळेच असे. काव्यात भगवंताची भेट करून देणाऱ्या उत्कट भेटीचं दर्शन झालं पाहिजे, ही त्यांची काव्यदृष्टी होती. ते पंजाबात गेले असता तिथली भाषा, तिथले रीतिरिवाज त्यांना नीट समजत नव्हते. तेव्हा त्यांचं मन महाराष्ट्राकडे ओढ घेत होतं. परकीयांचं आक्रमण झालं असल्यानं प्रत्येकाला जगणं कठीण झालं होतं. ईश्वराचं नामस्मरणसुद्धा जाहीरपणे करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना वेशभूषा, केशभूषा आणि बोलीभाषा बदलावी लागली. ते अतिशय विवळ होऊन म्हणतात, माझे सारे सोबती भक्तमंडळी दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्रात राहिले. टाळ मृदुंगही तिकडेच राहिलेत. हे सारं त्यांनी आपल्या एका अभंगात मांडलं आहे. मी इकडे उत्तरेकडील सोबत्यांना घेऊन उत्तर आणि पश्चिमेकडील भागात भगवंताला आळवत आहे. ज्याप्रमाणे बालकाचे बोबडे बोल आईला आवडतात, तशीच हे पांडुरंगा तूही माझी भक्ती गोड मानून घे. इथेही तुझं स्मरण, दर्शन, तुझा सहवास जनता जनार्दनाच्या रूपात सतत मला मिळू दे. त्यांची सेवा करण्यासाठी माझा हा जन्म कामी येवो. त्यांनी लिहिलेल्या हिंदी पदांपैकी 61 पदं शीख धर्मीयांच्या पवित्र अशा गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये प्रमाणभूत म्हणून समाविष्ट केली गेली. नामदेव महाराज इसवी सन 1270 तर गुरु नानक यांचा जन्म 1469चा. तब्बल 200 वर्षांचं अंतर. तरीही त्यांचे आचारविचार, धर्मकल्पना ही सारखीच होती. भारताच्या सांस्कृतिक उत्थानात या दोन विभूतींचं कार्य खूपच मौलिक आहे. या दोघांनी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. श्रोतेहो, आता त्यांच्या या हिंदी भक्तिरचनेविषयी जाणून घेऊया. कहा करऊ जाती, कहा करऊ पाती, राम को नाम जपऊ दिनराती. बाणारशी तपू करे, उलटी तीरथ मरे, छोडी चोडारे पाखडी, मन कपटुरे. परधन परदारा परहरी, ताकद निकाल बसय नरहरी. 3 लोक मैं कही न समाणे, संतनी हृदय समाणे हो नरहरी. श्रोते हो, याचा अर्थ असा की राम रहीमचं नाव घेण्यासाठी कोणत्याही जातीपातीची आवश्यकता नाही. वाराणसीला जाऊन तप करा किंवा तीर्थाच्या ठिकाणी स्वतःला उलटे टांगून मरण पत्करा, हे सारं थोतांड आहे. निस्वार्थ वागून परधन, परनारीचा आणि व्यसनांचा जो त्याग करतो, त्याच्याजवळ परमेश्वर नेहमी वास करतो. परमेश्वर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी भरलेला आहे. तो स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकातही भरला आहे. तो सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात सामावला आहे. जोवर देहाने माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याला आपल्या देहाचा फार अभिमान असतो, अहंकार असतो. हे माणसाचं अज्ञानच नाही का? मी आणि माझं माझं करणारे सर्व रंक आणि राव, श्रीमंत गरीब शेवटी मृत्यूच्या वाटेनेच गेले. पण आपलं आयुष्य क्षणाक्षणाला कमीच होत आहे हे त्यांना कळत नाही. शरीराच्या वासना मात्र वाढत जातात. असतील शिते तर जमतील भूते या म्हणीप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी गोडगोड बोलणारी मित्रमंडळी भोवती जमतात, पण संपत्ती गेली की तेच तुम्हाला लाथाडायलाही कमी करत नाहीत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, माझा केशवावर म्हणजे भगवंतावर मोठा विश्वास आहे. त्याच्या नामातच माझं सगळं सुख सामावलेलं आहे. श्रोते हो, संत नामदेव महाराजांची हीच शिकवण गुरु नानक आणि संत कबीर यांनी पार अटकेपर्यंत पोहोचवली. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व देशभर त्यांनी जो हा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, त्याला खरोखरच तोड नाही. आपलं कार्य आता पूर्ण झालं आहे हे लक्षात आल्यावर संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी सतत लीन राहण्याची इच्छा व्यक्त करत भगवत भक्तांच्या आणि साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर इथल्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 समाधी घेतली. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली.
श्रोते हो, नामदेव महाराजांनी जिथं समाधी घेतली ती जागा नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे. आजही विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे भक्त प्रथम नामदेव पायरीवर माथा टेकून मगच मंदिरात प्रवेश करतात. श्रोते हो, संत तुकाविप्र हे संत नामदेव महाराजांविषयी म्हणतात, नामदेव ऐसा भक्त कलयुगी, प्रमाण त्रिजगी दुजा नाही. निरुपम नामा देवा आवडता, तयासी समता नाही दुजा. शतकोटी ग्रंथ अभंग वदला, शिरोमणी जाला भक्त एक. तुकाविप्र म्हणे धन्य नामदेव, कलित वैष्णव ज्ञान सिंधू. रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी. मुक्ताबाई एकनाथ नामदेव. लेखन अनुराधा दीक्षित. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे.